कॅशलेस योजना आपण केली आणि म्हणून असे अनेक प्रकल्प लेख लाडकी लखपती आपण केलं. 18 वर्ष होईपर्यंत 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार. महिला बचत गटाला 15,000चं 30,000 केलं. CRPचं मानधन 3,000चं 6,000 केलं. पोलीस पाटलांचं 6,000चं 15,000 केलं. अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं. त्याचबरोबर आशा सेविकांचं 5,000 रुपये थेट वाढवून टाकलं. अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला, पेन्शन, त्यांच्या ग्रॅज्युटीचा निर्णय आपण घेतला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता विविध योजनांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि काय करत आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की या सरकारने शेतकऱ्यांसाठी आता नवनवीन योजनांचा समारंभ केलेला आहे. त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी पेन्शनसुद्धा चालू करणार आहोत. त्या विचारामध्ये आम्ही जशी आचारसंहिता उठणार आम्ही तशी शेतकऱ्यांना पेन्शनसुद्धा देणार. तर तुम्ही बघितलं की आपलं राज्य हे देशातील पहिलं राज्य आहे ज्यांनी 1 रुपयात पीक विमा हा भरून घेऊन शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे सुद्धा असे सांगितले की ज्या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई होतं, मग ती आचारसंहिता असो का काही असो, आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाईचे पैसे किंवा नुकसान भरपाईचा पंचनामा करून पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतो. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी आता नवनवीन योजना आणत आहोत. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतं त्यांच्यासुद्धा आम्ही 4-5 लिस्ट जारी करून त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे दिलेले आहे 50,000 रुपये. त्याचबरोबर त्यांनी पुढे असे सांगितले की शेतकऱ्यांसाठी आम्ही दिवसेंदिवस आता विविध प्लॅन करून शेतकऱ्यांना नवनवीन योजनांचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी असे सांगितले की आता काही योजनांचा समारंभ हा झालेला आहे, शुभारंभ म्हणजे ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना ह्या योजनेचा फायदा सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे जशी आचारसंहिता संपणार त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सर्व योजनांचा फायदा डायरेक्ट होणार आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 तर आम्ही दिलेच, त्याचबरोबर अजूनसुद्धा नवीन योजना आणून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सुद्धा नवीन अनुदान देणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की जे शेतकरी आपले नियमित कर्ज भरू शकत नाही त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काय तर त्यांच्यासाठी सुद्धा आमचा वेगळा प्लॅन आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की हे सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. हे सरकार पूर्वीच्या सरकारवाणी नाही, जे सरकार 2.5 वर्ष घरी राहून किंवा फेसबुक लाईव्ह घेऊन शेतकऱ्यांसाठी नुसतं घोषणा करत होतं, मात्र शेतकऱ्यांना काहीसुद्धा देत नव्हतं. त्या पद्धतीचं हे सरकार नाही, तर हे सरकार डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहून शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांना 6,000चे 12,000 सुद्धा केली, तर आम्ही त्याचप्रमाणे अशा नवीन योजना सुद्धा घेऊन येत आहोत. चला तर मित्रांनो काय काय म्हणतात ते बघूया, परंतु त्याआधी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सरकार करू शकतं आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, केंद्रामध्ये ज्या योजना आज लखपती काय ती दीदी लखपती दीदी, ड्रोन दीदी, अरे उज्ज्वला योजना, जनधन योजना, आपल्याला घर घ्यायचं असेल तर 1 रुपया स्टॅम्प ड्युटी माफ केली. अनेक योजना आहेत. महिला भगिनींच्या मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी, मी सांगतो जेव्हा नवीन संसद भवन दिल्लीमध्ये बांधलं तेव्हा मोदीजींनी त्या संसद भवनामध्ये काय निर्णय घेतला, तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. बांधवांना नुकसान नाही होणार, काळजी करू नका. का आपल्या घरातली महिला आमदार खासदार झाली तर एक आपली पत्नी आमदार खासदार आणि मग तो पती देखील आमदार खासदार, म्हणजे एका घरात 2-2 डबल काम करू शकतो ना, अधिकार प्राप्त होतात. आणि म्हणून आज हे सरकार जे काम करतंय, एकीकडे मी सांगतो महाविकास आघाडी आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे आणि आपल्याकडे आत्मविश्वास. अहंकार विनाशाकडे घेऊन जातो, आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो. हा फरक आहे. मला सांगा, तुम्ही जर आपण विचारलं कुणाला, तुम्हाला या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे, मोदीजी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे, काय सांगणार? मोदी का करता तुम्ही? कारण मोदीजी 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण? त्यांचं नाव नरेंद्र मोदी. पूर्ण जीवन त्यांनी समर्पित करून टाकलंय.
आज बघा उन्हात तानात कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता ते फिरतात देशात, आणि दुसरीकडे आपले राहुल बाबा थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिकडे जाऊन आपल्या देशाची बदनामी पण करतात. मग कोण पाहिजे? मग म्हणून कुणालाही स्वप्नात देखील विचारलं तरी सुद्धा सांगेल मोदी मोदी मोदीच पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, सरकार आपलं डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिन सरकार या राज्यात काम करतंय. तुम्ही मला सांगा, सगळीकडे चौफेर विकास होतोय. कुठे असा विभाग आपण बाकी ठेवला नाही. समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातोय ना, समृद्धी महामार्ग बाजूने जातोय. हा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मोदीजींनी केलं. त्याचं नाव आपण ठेवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय. दिघे साहेबांच्या विचाराचं आपण सरकार स्थापन केलंय. आणि समोर बाळासाहेबांच्या विचार सोडले, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला आणि खुर्चीसाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही तडजोड केली काँग्रेस बरोबर. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसला लांब ठेवा, माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन, त्यांना तुम्ही खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं. काय मिळवलं? दुकान बंद झालं, माणसं सगळी निघून गेली. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे विकासाचं सरकार आहे, हे विकास करणारं सरकार आहे. आपला अजेंडा काय? विकास विकास विकास. आज ते काय म्हणतात? आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, 400 आले तर. मला सांगा, संविधान दिन 50-60 वर्ष झाली कधी काँग्रेसनी साजरा केला होता? मोदीजींनी सुरुवात केली 2015 साली संविधान दिन साजरा करण्याला सुरुवात.